गेल्या 12 ते 15 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे। यामध्ये अंगावर वीज पडल्याने 3 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जनावरेही दगावली आहेत। त्याचबरोबर उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील 500 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळावरील कांदा, भुईमूग, मका, केळी, भाजीपाला यासह इतर उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय। याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे तर झालेल्या पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील 10-15 दिवसापासून जो अवकाळी पाऊस येतो त्याच्यामध्ये उन्हाळी पिकांमध्ये साधारणतः नुकसान झालेलं आहे। नुकसानीचा आकडा आतापर्यंतच्या 20 दिवसातला हा जवळपास 500 हेक्टर पर्यंतचा प्राथमिक अंदाज आपला आहे आणि त्याचे नुकसानीचे पंचनामे ते सुरू आहेत। प्रामुख्याने कुठल्या पिकाचं जास्त नुकसान झाले? नुकसानीमध्ये आंबा पीक आहे, कांदा, त्याच्यानंतर भुईमूग अशी जी उन्हाळी पिकं आहेत, हे उन्हाळी पिकांचं मेजर नुकसान आहे।